आष्टी येथे शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या समाधी व गाथा मंदिराचे भव्य भूमिपूजन संपन्न। परतूर तालुक्यातील आष्टी येथे वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या समाधी व गाथा मंदिराच्या भव्य भूमिपूजन सोहळा गुरुवारी उत्साहात पार पडला। उज्जैन पीठाचे जगद्गुरू श्री सिद्धलिंग राजदेशिकेंद्रजी महास्वामीजी महाराज यांनी यावेळी मार्गदर्शन करत मंदिर हे ज्ञान, वैराग्य व भारतीय संस्कृतीचे प्रतीक असल्याचे सांगितले। काशी पीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन महास्वामीजी यांनी आष्टी ही शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असल्याचे म्हटले। 8 एकर जागेवर उभारण्यात येणारे हे गाथा मंदिर देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या गाथा मंदिराच्या धर्तीवर हे दुसरे गाथा मंदिर आष्टी येथे उभारले जाणार आहे। या कार्यक्रमास आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह महाराष्ट्रभरातील शिवाचार्य, साधू संत, कीर्तनकार व हजारो भाविक उपस्थित होते। वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांचा गाथा मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज रोजी या ठिकाणी संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी श्री श्री 1008 जगद्गुरू सिद्धलिंगराज देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी व श्री श्री 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी व सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य साखरखेर्डेकर बाबा यांच्या शुभ हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला। या कार्यक्रमासाठी समस्त कीर्तनकार, प्रवचनकार, ग्रामस्थ व अनेक माहेश्वरगण या सोहळ्यासाठी उपस्थित होते। या सोहळ्यासाठी माननीय आमदार बबनरावजी लोणीकर यांची देखील उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं की वैराग्यमूर्ती शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या कार्याचा गौरव व्हावा तथा त्यांचं कार्य अजरामर राहावं या हेतूने त्यांच्या समाधी मंदिराचं बांधकाम हे अतिशय पांढऱ्या मकराना मार्बल या दगडामध्ये त्यांच्या समाधी मंदिराचं बांधकाम होणार आहे तथा लक्ष्मण महाराजांचं गाथा मंदिर त्यामध्ये चित्रमय चरित्र व लक्ष्मण महाराजांचा गाथा जो अभंग रूपाने आहे ते अभंग त्या मंदिरामध्ये लावण्यात येणार आहे आणि हे कार्य सतत 3 ते 4 वर्ष याचा कालावधी आहे। कार्यक्रम या गाथा मंदिरासाठी लागणारा खर्च देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि या हेतूने या सोहळ्याचं आयोजन केलं होतं। अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। अनेक लोकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य देखील केलं। त्यामध्ये समस्त गावकरी मंडळ असेल, आमचं गावातील तरुण मंडळी असेल, व्यापारी महासंघ असेल, पत्रकार मंडळी असेल, पोलीस प्रशासन असेल, या सर्व मंडळींनी या कार्यक्रमासाठी अनमोल असं सहकार्य केलेलं आहे।